मी वर्षा तुमच्या सर्वांचं स्वागत करते। आज आपण ब्लाऊजला हुक आयपट्टी लावायला शिकणार आहे, कारण आपण ब्लाऊज कटिंग टीचिंग करतो। व्हिडिओ एवढा मोठा होतो, मला व्हिडिओमध्ये हुक आयपट्टी डायरेक्टच मी लावलेली दाखवते, कशी लावते दाखवत नाही। तर आज मी प्रॉपर त्याच्यावर व्हिडिओ बनवते। व्हिडिओ लास्टपर्यंत पहा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा। हे बघा, आपला ब्लाऊज शिवून तयार आहे। मी हा कटोरी ब्लाऊज आहे बघा, फिनिशिंग सोबत आपला ब्लाऊज तयार आहे। आणि ही 1.5 इंचाची हुकाची पट्टी आहे। मी पट्टी सरळ ब्लाऊजवर ठेवली आणि शिलाई मारून घेतली आहे। लक्ष देऊन पहा। त्याच्यानंतर आपण पट्टी एका साईडला घेतली आणि दाब शिलाई दिली आहे। दाब शिलाई दिल्यानंतर खाली अर्धा इंच कपडा सोडायचा आहे, बाकीचा कपडा कट करायचा आहे आणि इथं तुम्ही पट्टीला अजून एक शिलाई मारून घ्यायची आहे। त्यामुळे ब्लाऊजचं तुमचं फिनिशिंग वाढतं, पट्टी बाहेर डोकवत नाही। आता खाली जी अर्धा इंच एक्स्ट्रा सोडली ती पट्टी आपण आतमध्ये फोल्ड केली आणि ब्लाऊजच्या किनारीला शिलाई मारतोय आपण, पट्टीवर नाही, कारण ही दाब शिलाई मारणं गरजेचं आहे। त्याच्यानंतर आपण ती शिलाई मारल्यामुळं किनारीची आपल्याला ही शिलाई मारणं सोपं होतं, कारण आता ह्या शिलाईच्या बाहेरच आपल्याला हुक लावायचे आहेत, मागे नाही। आपली हुक पट्टी तयार आहे। आता त्याच्या हा भाग आपल्याला पलटी करायचा आहे। उलट्या बाजूने आपल्याला आईपट्टी लावायला घ्यायची आहे, कारण आपण मशनीवरच आई बनवणार आहे। पहिला मी ब्लाऊज ठेवला, त्याच्यावर मी अस्तरची पट्टी ठेवली। ह्या बघा, ब्लाऊजची पट्टी, त्याच्यावर अस्तरची पट्टी आणि नंतर तुम्हासनी दोन्ही पीस व्यवस्थित, तिन्ही पीस व्यवस्थित पकडून शिलाई मारून घ्यायची आहे। त्याच्यानंतर दाब शिलाई आणि हे बघा, इथे एवढा कपडा राहतोय आपला आतमध्ये आणि खाली तुम्हासनी अर्धा इंच एक्स्ट्रा ठेवायचा आहे योगपट्टीच्या खाली आणि एक्स्ट्रा पट्टी कट करायची। आता इथं अस्तरवर शिलाई मारणं गरजेचं आहे, म्हणून मी अस्तर छोटा आणि ब्लाऊजचा कपडा मोठा घेते। तर हे बघा, इथं मी जिथून आपण शिलाई मारले तिथंच आपण कपडा फोल्ड करतोय, त्यामुळं आपल्या आईचं फिनिशिंग परफेक्ट बनतं। तर हे बघा, जिथून आपण शिलाई मारली असं मी 2 फोल्ड मारले आहेत। एक फोल्ड आतमध्ये गेला आणि एक फोल्ड आपला प्रॉपर येणार आहे, जो ब्लाऊजची फिनिशिंग व्यवस्थित करणार आहे। आणि शिलाई बरोबर मी पट्टीच्या मध्ये मारले आणि ही पट्टी आपल्या ब्लाऊजवर नाही, ब्लाऊजच्या बाहेर आहे। हे बघा, ब्लाऊज आपला हा कटोरीचा शेप परफेक्ट आहे आणि त्याच्या बाहेर ही आईवाली पट्टी तयार आहे। आता हुक पट्टी आणि आई पट्टी अशी एकमेकावर ठेवून जोडून बघायची आहे आणि एक्स्ट्रा जी असेल ती कट करायची आहे। जर तुम्ही आता चक नसतं केलं आणि मशनीवर आई बनवली असती तर तुमची आई खालीवर आईवाला तो आपण जो टाका बनवतो किंवा मशनीवरच जी लुकची पट्टी बनवतो ती छोटी मोठी झाली असते। त्यामुळे ही प्रोसिजर करणं खूप गरजेचं आहे। आपण पट्टी चक केली, आता आपल्याला मशनीवरच फीवाले टाके बनवायचे आहेत। पहिला मार्किंग मी खाली केली आणि शिलाईसाठी कपडा इकडे मी वर सोडलाय गळ्याच्या बाजूला, मध्य असा काढला आणि परत मध्याचा मध्य आणि खालच्या पण मध्याचा मध्य काढायचा आहे। जसं मी दाखवते त्याप्रमाणे तुम्ही करून घ्या। आणि आता पहिला शिलाई आपण मागं पुढं करून व्यवस्थित केली। ही तर शिलाई मागं पुढं करून पॅक करणं गरजेचं आहे, नाहीतर मग पट्टी ओपन होते। 1/2 इंच मध्ये कपडा सोडला आहे मी आणि परत कपडा मागं पुढं करते आणि जी पट्टी आपण फोल्ड केली त्या पट्टीला आपण काय केले, बरोबर मध्ये शिलाई मारले, किनारीला शिलाई मारलीच नाही। तर आता आपल्याला किनारीला शिलाई मारायची आहे, जिथं हवी तेवढी आपल्याला ओपन ठेवायची आहे। आणि इथं मी सरळ शिलाई मारते, कारण जर तुम्ही असं कोना बनवला ना तो फिनिशिंगला चांगला दिसत नाही। त्यामुळं कोना नका बनवू, ह्या पद्धतीनं सरळ सरळ मशीन मागं पुढं करा, फिनिशिंगला ब्लाऊज छान दिसतो। आपले हुकाचे आईवाले टाके मशनीवरच बनवून आपला ब्लाऊज तयार आहे। हे टाके बनवून पण आपल्याला इथं एक आपल्या हाताचा टाका पुढं बनवायचा आहे एक्स्ट्रावाला। हे बघा, इथं आपला ओपन आहे, दिसतोय? हे बघा, हे ओपन आहे, इथं आपला हुक जाणार आहे। सगळे आपले टाके फिनिशिंग सोबत तयार झाले आहेत आणि हे बघा, लावल्यानंतर पण आपण पट्टी चक करतो। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनेलला सबस्क्राईब करा।